विश्रांतीनंतर आपलं स्वागत आणि आता मराठवाड्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे। नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। हवामान विभागानं येत्या काही दिवसांत नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्यानं धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्यास विसर्गातही वाढ करण्यात येईल। तर जायकवाडी प्रकल्पात अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक होता। आता पाण्याची आवक होत असल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल। नांदूरमेश्वर अंतर्गत या वर्षातील पहिल्या हंगामातील एका वक्राकार गेटमधून 300 क्युसेक पाणी सोडण्यात आलेले आहे। येणाऱ्या दिवसात हवामान अंदाजानुसार अधिक पावसाचा जोरदार अंदाज दिलेला आहे। हवामान अंदाजानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार अधिक पाणी सोडण्यात येईल। गेल्या मागच्या वर्षामध्ये नांदूरमेश्वर या अंतर्गत 105 टीएमसी जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यात आलेले होते।